स्वामीनी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। नुकतीच दत्त जयंती खूप उत्साहात साजरी झाली आणि अर्थात यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या श्री दत्त जयंती उत्सवात अभंगवारी हा आमचा कार्यक्रम झाला। खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला आणि खूप छान अनुभव होता। अशा उत्सवांमध्ये जेव्हा गायन सेवा करण्याची संधी मिळते तेव्हा खरंच खूप छान वाटतं। आजच्या व्लॉगमध्ये याच कार्यक्रमाचे काही ग्लिम्प्सेस तुमच्या सगळ्यांच्या सोबत मी शेअर केलेले आहेत। या अभंगवारी कार्यक्रमामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अभंग, त्यानंतर त्या अभंगासोबत निरूपण असतं। माझा मामा श्री अमोल अशोक काळे हा या संपूर्ण कार्यक्रमाचं निरूपण करतो। आम्ही कलाकार मंडळी आहोत। आम्ही कशाचा यज्ञ करू शकतो तर स्वरांचा यज्ञ करू शकतो। आणि एखादा यज्ञ ज्यावेळेस साकार होतो त्यावेळेस तिथली आजूबाजूची जमीन, आजूबाजूची संपूर्ण जी जागा असते ती पवित्र होते असं म्हणतात। त्यानंतर माझे वडील श्री महेश कुलकर्णी हे तबल्याची साथ करतात। मामा देखील तबल्याची साथ करतो। माझी आई सौ अश्विनी काळे कुलकर्णी आणि मी स्वतः आम्ही दोघी जणी या कार्यक्रमाला हार्मोनियमची साथ करतो आणि आमच्या कलातीर्थ भजनी मंडळाच्या काही विद्यार्थिनी गाण्याची साथ करतात। आणि ओवी काळे म्हणजेच माझ्या मामाची मुलगी आणि मोहिनी कुलकर्णी म्हणजेच माझी धाकटी बहीण या दोघी जणी तालवाद्यांची साथ करतात। अभंगवारी या कार्यक्रमामध्ये खूप विविध प्रकारचे अभंग आपल्याला ऐकायला मिळतात। त्याचबरोबर मी आता सांगितल्याप्रमाणे तालवाद्यांची साथ देखील ओवी मोहिनी खूप छान पद्धतीने करतात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची तालवाद्य ही आपल्याला एका वेळेस या कार्यक्रमात बघायला मिळतात। अभंगवारी हा कार्यक्रमामध्येच मी कधी कधी भारूड देखील सादर करत असते आणि टिपरी वादन देखील या कार्यक्रमामध्ये असतं। त्याचे पण काही ग्लिम्प्सेस मी टाकलेले आहेत। प्रत्येक कार्यक्रमाचे अनुभव आम्हाला खूप वेगवेगळे असतात। प्रेक्षकांचा जो प्रतिसाद असतो तो खूप वेगळा असतो प्रत्येक वेळेस। कार्यक्रम झाल्यानंतर सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र म्हणजे सावनीताईचा कार्यक्रम झाल्यानंतर आली होती, त्यामुळे तिच्याच हस्ते आईचा आणि माझा सत्कार झाला आणि हा खरंच खूप छान असा अनुभव होता। कारण की सावनीताईचे बाबा आणि अर्थातच माझे आजोबा श्री अशोक काळे हे खूप पूर्वीपासूनचे मित्र आणि अशा पद्धतीने सावनीताईची आणि आमच्या सगळ्यांची भेट झाली, त्यामुळे आम्हाला खरंच खूप छान वाटलं कार्यक्रम झाल्यानंतर। हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।